आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते शिक्षण महर्षी माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद। नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अविशांत कोमकर। आष्टी शहरामध्ये मराठा सेवा संघाचं केडर कॅम्प संपन्न होते। आपल्यासोबत सर्व पदाधिकारी, त्यांना विचारू की राज्यभरामधून मार्गदर्शन करण्यासाठी आले। तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू कशासाठी हे शिबिर होतं, काय सांगा। आजच्या या शिबिराचं मुख्य उद्दिष्ट मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि इतर सर्व 32 कक्षांचे पदाधिकारी या सर्वांना प्रशिक्षित करणे। या सर्व 32 कक्ष, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड ह्यांचे ध्येय, धोरण, उद्दिष्ट नवीन आलेल्या लोकांना सर्वांना समजणं आणि समाजामध्ये याचं सकारात्मक विचार घेऊन या पदाधिकाऱ्यांनी काम करावं, यासाठी खरं हे आजचं प्रशिक्षण ठेवलं होतं। आणि मध्यंतरी बऱ्याच काळानंतर थांबलेला प्रवाह आज आपल्या आष्टीमधून केडर प्रशिक्षणाच्या निमित्तानं प्राध्यापक बनबरे सर, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते म्हणून आज प्रशिक्षणार्थींना हे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते। मी सरांचं आष्टी मराठा सेवा संघातर्फे हार्दिक असं शिवस्वागत करतो। सरांनी सर्व पदाधिकाऱ्यांना, जिल्ह्यामधून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांना अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि असंच इथून पुढेही हे केडर मार्गदर्शन पुढे चालू ठेवण्याचं सरांना आम्ही शब्द दिलेला आहे। आणि संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर कक्ष हा सर्व सकारात्मक विचार घेऊन मराठा समाजामध्ये आणि सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही जास्तीत जास्त काम करू, असं सरांना आम्ही ग्वाही देतो। आणि सर आज आष्टीमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल सरांचं मी पुनश्च अभिनंदन करतो। जय जिजाऊ। आपल्यासोबत प्रवक्ते आहेत बनबरे सर, त्यांना विचारू कशासाठी हे शिबिर होतं, राज्यभरामध्ये किती आतापर्यंत हे केडर कॅम्प झाले। आष्टी जिल्हा आपला आष्टी तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने आज बीड जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। धन्यवाद। 1990 पासून मराठा सेवा संघाची स्थापना झाली, त्यानंतर नियमित प्रशिक्षण शिबिर हा संघटनेचा एक संघटनात्मक भाग आहे। मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर 32 कक्ष जे मराठा सेवा संघाचे आहेत, या कक्षाच्या प्रमुख, निवडक आणि निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी हे दिवसभराचं शिबिर होतं। मराठा सेवा संघाची विचारधारा, कार्यपद्धती, कार्यप्रणाली, अनुकरण, ध्येय, धोरण, उद्दिष्ट या सगळ्याबाबत आज उहापोह करण्यात आला। आणि जे काही कुणबी मराठा समाज आणि इतर बहुजन समाजामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे, आता जी काही वर्तमान राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या मानवी समूहाचं संरक्षण, प्रबोधन, समतावादी विचाराचं संरक्षण कशा प्रकारे होईल याचा विचार या शिबिरामध्ये देण्यात आला। 100च्या आसपास आज शिबिरार्थी महिला आणि पुरुष सहभागी होते। अत्यंत चांगला प्रतिसाद या माध्यमातून मिळाला। संभाजी ब्रिगेड सर या निवडणुकीमध्ये उतरणार आहे का, किती जागा वगैरे लढवणार आहे, असं काही ठरलंय का। 2016 पासून संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष म्हणून कार्यपद्धती सुरू केलेली आहे। सध्या आमची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आमची युती आहे। आघाडीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत। आम्ही 25 जागा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिवसेनेकडे मागितलेल्या आहेत। आमच्या बैठका त्यांच्याबरोबर सुरू आहेत। ज्या काही जागा आम्हाला निश्चितपणे मिळतील त्यावर आम्ही आमचे उमेदवार उभे करू आणि आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवण्याचा निश्चितपणे आमचा प्रयत्न राहील। आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष, त्यांना विचारू काय सर, कशा पद्धतीने जिल्हाभरामध्ये काम सुरू आहे, आष्टीमध्ये हे शिबिर झाले, काय सांगा। त्या ठिकाणी जे आज तुम्ही पाहितलं असेल की आमचे माननीय जंजिरे बापू, तसंच सेवा संघाची टीम, जिजाऊ ब्रिगेडची टीम आणि संभाजी ब्रिगेडची टीम, ज्या पद्धतीनेच फक्त त्यांनी ह्या ठिकाणी पद अधिकारी शिबिर लावलं होतं, केडर्स कॅम्प लावला होता। कारण की आम्हाला आमच्यासोबत जे खंदे कार्यकर्ते आहेत, खांद्याला खांदा घेऊन चालतात, ते पहिल्यांदा कुठेतरी घडले पाहिजेत। मटकं जसं बनत असतं, ते मटकं पूर्णत्वाला न्यायचं असेल तर त्याला आकार द्यायचं काम केलं जातं। तसं बनबरे सरांसारखे आमचे प्रवक्ते संभाजी ब्रिगेडचे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना पहिल्यांदा आकार द्यायचं काम करतात। ज्या ठिकाणी कार्यकर्ता परिपक्व होतो तो त्या ठिकाणी समाजाच्या समोर जातो आणि समाजाच्या समोर गेल्यानंतर समाज त्याला ओळखायला लागतो, ओळखून त्याचं कार्य वाढलं जातं।
आणि ह्या कार्यातून आम्ही कुठेतरी आता राजकारणामध्ये पदार्पण करत आहोत. आणि राजकारणामध्ये पदार्पण केल्यानंतर आम्हाला कुठंतरी, जसं की आता बनबरे सरांनी सांगितलं की 25 जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये मागतोय, त्या ठिकाणी ज्या जागा आम्हाला मिळतील त्या आम्ही स्वीकारून त्या ठिकाणी रिंगणात उतरणार आहोत. आणि या ठिकाणी आमच्या उमेदवारावर गुलाल पडला पाहिजे, ह्या ताकदीने आम्ही या ठिकाणी गाव, खेडे, वाडी, तांडा ह्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची विचारधारा त्या ठिकाणी नेणार आहोत. आणि सक्षम असा आपल्याला कार्यकर्ता, आपल्याला आमदार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. या ठिकाणी शाखा बांधणी असेल, कार्यकर्ता बांधणी असेल, ही आमची पूर्ण जिल्हाभरामध्ये चालू आहे. आणि विधानसभेची तयारीत आम्ही आहोत आणि निश्चितपणे आम्ही जागा लढवणार आहोत. जरांगे धन्यवाद. पाटलांनी जोरदारपणे मागणी अजूनही कायमच आहे, त्या संदर्भात काय सांगाल? सध्या मराठा आरक्षण या ठिकाणी होत आहे. कित्येक वर्षाचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा हा मराठा आरक्षणासंदर्भात आहे की प्रश्न होता की या ठिकाणी आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आणि ओबीसीतून आरक्षण हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कितीतरी वर्षापासून मागणी मागते. पण या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्र शासनाने, कुठेतरी सरकारने अनेक आरक्षण जाहीर केले आणि ते आरक्षण टिकले नाहीत. आणि ह्या ठिकाणी निश्चितपणे जे शेतकऱ्याचा पोरगा, सर्वसामान्य माणूस ज्याने 35 वर्ष ह्या संघर्षामध्ये दिवस घातले आणि दिवसातून तो पूर्णपणे घडला गेला, असे माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे महाराष्ट्रातून ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते निश्चितपणे ते मागतायत. आणि कितीतरी समाज या ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट काढून आज त्या ठिकाणी आमचे पोरं, आमचे शेतकऱ्यांचं पोरगं आज कुठेतरी नोकरदार झालेलं आपल्याला दिसतंय. आणि निश्चितपणे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे, आम्ही ते घेणार आहोत. या ठिकाणी जे मनोजदादा जरांगे पाटलाचं जे काही आंदोलन चालू आहे त्याला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. आपण एकूणच पाहिलं की या केडर कॅम्पच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पण आपल्या सोबत आहेत. नेमका केडर कॅम्पमुळे त्यांना काय प्रेरणा मिळाली, असेच केडर कॅम्प अनेक होणार आहेत, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? जय जिजाऊ, जय शिवराय. आज आपल्या आष्टी शहरामध्ये आपण आपल्या जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघातर्फे एक केडर कॅम्प आयोजित केला होता. तो याच्यासाठी की प्रशिक्षण, म्हणजे जोपर्यंत आपले कार्यकर्ते प्रशिक्षित नाही आहेत तोपर्यंत आपल्याला करायचंय काय, किंवा आपली विचारधारणा काय आहे, संघटनेचे विचार काय आहेत, किंवा कोणत्या उद्दिष्टाने आपण ही संघटना काढलेली आहे, याच्यासाठी सर्व प्रशिक्षण आज या ठिकाणी बनबरे सर यांना बोलवलं होतं. तर त्यांनी एकदम योग्य असं मार्गदर्शन केलं आणि बरेचसे प्रश्न जे पडले होते कार्यकर्त्यांना किंवा जे संघटनेमध्ये काम करत आहेत त्यांना, तर ते थोड्याफार प्रमाणात त्यांचं त्या गोष्टीचं निरसन झालं. माध्यमातून मराठा समाजाला एक चालना देण्याचं काम बनबरे सर करतायत. राज्य शासनाकडे या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने उतरणार असून 25 जागा आम्ही मागणार आहोत असं त्यांनी सांगितले आणि ते जिंकून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.